कुठलाही खेळ खेळताना दोन गोष्टी फार गरजेच्या असतात. त्या खेळातलं स्किल आणि त्यासाठी लागणारी तुमचा फिटनेस. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन एक चांगला प्लेअर घडू शकतो आणि त्याच्यातून त्याला चांगले आउटपुट मिळतात. सुद्धा कालच माझा एक मुलगा अंडर-19ला गेला होता. त्याच्यात आता सिलेक्शन मॅचेस चालू आहेत. तर जाताना त्याचे स्क्वॉट, डेडलिफ्ट आणि बेंच प्रेसचे फायरम वेगळे होते. आल्यावर सगळे 10-10 कमी झाले. सो व्हॉट वी थिंक की हे बाबा ह्याचा मसल लॉस झालेला आहे, ह्याची स्ट्रेंथ कमी झाली आहे. देन अगेन वी स्टार्ट फ्रॉम झिरो. परत आपण तो पिरियडायझेशन चार्ट लिनियर पिरियडायझेशनने वाढवतो. स्ट्रेंथ वाढवणं याच्यावरती बोलतो. पण या सगळ्यात रिकव्हरी अत्यंत तेवढीच महत्त्वाची आहे किंवा कदाचित क्षणभर जास्ती महत्त्वाची असेल. तर ती रिकव्हरी मग कशा पद्धतीने करायची आता इन सीझन आणि ऑफ सीझन? रिकव्हरीचे 5-6 प्रकार आहेत. ज्याच्यात सगळ्यात सोपं आणि स्वस्त आहे ते झोप. आणि तीच आता सगळ्या मुलांना कमी आहे. असं झालं की आपलं चालणं होत नाही. उतरलं की बाईक, उतरलं की कार किंवा आता मेट्रो पण झाली. ओके, पुण्यातली पूर्वीची सायकल बंद झाली. सायकलिंग म्हणजे आता हौशे खातर होते. कामासाठी सायकलिंग फार कमी लोक करतात. तर वाय नॉट यू शुड गो फॉर ॲटलिस्ट आठवड्यातून 2दा रनिंग किंवा एकदा स्विमिंग, 2दा स्ट्रेंथ ट्रेनिंग. हे नॉर्मल माणसाने जरी केलं तरी तो एक चांगलं लाईफ स्वतःसाठी जगू शकतो. हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती. आज मी एक पडद्यामागचा शिलेदार घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे तेजस मातापूरकर, जो आहे BCCI आणि NCA ॲक्रेडिटेड स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच. त्याच्याकडून आज आपण गप्पा मारणार आहोत. हे एकंदरीतच फिटनेसचं जग काय असतं, म्हणजे तुम्ही क्लब लेवलला क्रिकेट खेळता का तुम्ही कॉम्पिटिटिव्ह लेवलला क्रिकेट खेळता का तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळता, तुम्ही कुठल्याही प्रकारे क्रिकेट खेळत असाल किंवा कुठलाही स्पोर्ट्स खेळत असाल त्या फॉर दॅट मॅटर, तर तुम्हाला तुमची तंदुरुस्ती राखणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून काय करायला हवं, काय करायला नको, या सगळ्यावरती आपण तेजसबरोबर गप्पा मारणार आहोत. तर स्वागत आहे तेजस तुझं. तर करूयात सुरुवात. येस. सगळ्यात पहिले माझा जो प्रश्न आहे की कुठलाही व्यक्ती असेल, ज्यावेळी तो म्हणतो की नाही मला एखादा खेळ आवडतो आणि मला तो खेळ खेळायचा आहे, तर त्यासाठी त्यांनी काय करणं गरजेचं आहे? कुठलाही खेळ खेळताना दोन गोष्टी फार गरजेच्या असतात. त्या खेळातलं स्किल आणि त्यासाठी लागणारी तुमचा फिटनेस. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन एक चांगला प्लेअर घडू शकतो आणि त्याच्यातून त्याला चांगले आउटपुट मिळतात. सो कुठलाही स्किल किंवा तुम्ही एक ठराविक खेळ ठरवला की बेसिक फिटनेस एक येतो, त्याच्यानंतर स्पोर्ट्स स्पेसिफिक त्या फिटनेस असतो आणि नंतर त्या खेळातला जो त्याचा रोल आहे त्या रोलप्रमाणे त्याचा अजूनही फिटनेसमध्ये चेंजेस होतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने अवलंबल्या जातात. येस, म्हणजे तुझं प्रायमरी काम हे क्रिकेटमधलं आहे. तर आपण थोड्याशा गप्पात त्या अनुषंगाने मारताना तू म्हटलास की एक जनरल फिटनेस आला, स्पोर्ट्स स्पेसिफिक आला आणि रोल स्पेसिफिक. तर जनरल फिटनेस तू जे म्हटलास की कुठल्याही व्यक्तीने पहिले ॲथलीट होणं गरजेचं आहे. राईट. तर त्यासाठी काय करायला हवं? बेसिक सुरुवात जिथे आता मुलांची आपल्या इथे होते आजूबाजूला, त्यांचं जिमपासून होते, बेसिक धावण्यापासून होते किंवा काही स्विमिंगला जातात. पण त्याचंही थोडंसं एक पिरियडायझेशन हा प्रकार असतो जे नॅशनल ॲथलीट्स किंवा इंटरनॅशनल ॲथलीट्स ते यूज करतात. दॅट वी कॉल पिरियडायझेशन. त्या पिरियडायझेशनमध्ये फर्स्ट 3 मंथ्स मोस्टली असतात असे की ते ॲडॅप्टेशन फेज म्हणतो, म्हणजे मुवमेंट शिकून घेणं. त्याला बायोमेकॅनिक्स मुवमेंट जे आहेत वेगवेगळ्या एक्सरसाइजच्या त्या शिकून घेण्याला 3 महिने लागतात. नंतर त्याच गोष्टीत आपण हायपोट्रॉफी म्हणजे मसलची साईज वाढवणं हा एक एक्सरसाइज असतात किंवा त्याच्या मुवमेंट्स असतात. त्याच्यानंतर स्ट्रेंथ आणि मग पॉवर असं करू आणि मग गेम असं त्यांचं एक पिरियडायझेशन असतं. येस, म्हणजे पण आपण जर बघितलं तर उन्हाळ्याची सुट्टी आली की लोक असं म्हणतात की नाही मला क्रिकेटच्या कॅम्पला जायचं आहे. लोक क्रिकेटच्या कॅम्पला जातात, तिथे वय वर्ष 3 ते वय वर्ष 18, 22, 24 कुठल्याही वयोगटातली मुलं आपल्याला खेळताना दिसतात, मुलं मुली. त्याच्यातले काही सिलेक्टेड लोक हे पुढे जाऊन म्हणतात की नाही मला हे खरंच आवडतं आहे, मला हे करायचं आहे. ठीक आहे, तर त्या लोकांच्या दृष्टिकोनातून की कुठल्या वयोगटात साधारणतः जिम जे तू म्हटलास तिथे ते जिममध्ये तो प्रवेश केला पाहिजे इन जनरल त्या खेळाच्या दृष्टीने, त्यांना ॲथलीट बनवायच्या दृष्टीने? आता मला असं वाटतं किंवा अभ्यास पण असा म्हणतो
की जिम जरी म्हणलं तरी आपल्या इथे फार जिम हे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. त्यात तसं न बघता ज्या मुवमेंट्स आहेत, आता तो डे टू डे लाईफमध्ये आपण जे स्कॉट मुवमेंट करतो ती कुठलाही मुलगा किंवा माणूस हा डे टू डे लाईफमध्ये करत असतो. फक्त त्याच्यात घेणारं जे वजन असतं हे वेगवेगळं मॅटर करतं. किंवा डेडलिफ्ट मुवमेंट, कुठलाही लहान मुलगा पटकन खाली वाकून उचलतो किंवा एक वयस्कर माणूस पण आपण म्हणला तर तो वाकून उचलतो. तर ते वाकण्याला एक पद्धतीने जर तुम्ही अंगवळणी लावलं तर तिथे होणारी इंजुरी ही कमी होते किंवा ती स्ट्रेंथन होतात ते मसल्स चांगले वेट घेतलं तर. पण ते वेट घ्यायची पण एक पद्धत आहे. तुमचं कॅपॅसिटी किती आहे त्याप्रमाणे ती कॅल्क्युलेट केलं पाहिजे ना की तो उचलतो म्हणून मी उचललं पाहिजे असं नाही. की तुम्हाला समजा तुमचा आम्ही पिरियडायझेशन स्पोर्ट्समध्ये एक 5 RM काढतो म्हणजे 5 रिपिटेशन मॅक्स. तो 5 रिपिटेशनमध्ये किती मॅक्सिमम वेट उचलू शकतो ही पद्धत आम्ही बघतो आणि त्याच्यावर आम्ही त्याच्या 60%, 40%, 80% असा वर्कलोड टाकत असतो. त्यामुळे त्याला तिथे कुठेही इंजुरी व्हायला चान्स फार कमी असतो. हां, म्हणजे तू जे म्हटलास की समोरचा उचलतोय म्हणून मी उचलायचं हे तसं अवघड आहे. पण म्हणजे उदाहरणार्थ एक 8 वर्षाचा मुलगा आणि 80 वर्षाची व्यक्ती हे दोघंही साधारणतः तेवढंच वजन उचलू शकणार नाही कारण त्यांची मसलची पॉवर तेवढीच आहे. एक ग्रोईंग आहे आणि त्याला आम्ही एक म्हणतो हायपरट्रॉफीमध्ये आणि ॲट्रॉफीमध्ये जाणार आहे व्यक्तिमत्व. एकाचा इन्क्लाइन पॉवर वाढते, एकाची कमी होते डे बाय डे. तू ह्याच्यात एक शब्द आत्तापर्यंत 2-3दा वापरलास तर पिरियडायझेशन. तर हे पिरियडायझेशन नक्की काय आहे ते आम्हाला समजावून सांग. पिरियडायझेशन मोस्टली आता वेगवेगळ्या ॲथलीटसाठी वापरलं जातं. जसं आपलं एक वेळापत्रक असतं, आपण त्याला मराठीत एक्झॅक्ट वेळापत्रक असं नाही म्हणू शकत, पण व्यायामाची एक पद्धत असते. एक शाळेत गेलं की पहिले 4 धडे शिकवतात, मग त्या पुढचे 4 धडे, मग 5 धडे आणि मग शेवटी फायनल एक्झाम्स असते. तसं फिटनेसमध्ये पिरियडायझेशन असं असतं की सुरुवातीला एक 2-3 महिने ॲडॅप्टेशन फेज असते. म्हणजे तुमचे न्यूरोमस्क्युलर सिग्नल्स क्लिअर होण्यासाठी मसलला वेळ लागतो. तो 3 महिने ॲव्हरेज लागतो. तर त्याचं ॲडॅप्टेशन करणं, तिथे न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स वाढवणं, म्हणजे मी खूप थोडंसं टेक्निकल जातो आहे पण न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स वाढवणं आणि त्याच्यामुळे मुवमेंट त्यांच्या इझी होतात. कारण तुम्ही एक समजा एक फुटबॉल प्लेअर बघितला किंवा एक प्रोफेशनल क्रिकेटर बघितला, त्यांच्या मुवमेंट्स एकदम सॉफ्ट असतात. तर ते काय असतात, त्यांच्या न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स जे आहेत ते एकदम क्लिअर असतात किंवा त्याच्यातून होणारा फ्लो जो तो एकदम हे होतो. बरं, म्हणजे तू म्हटलास की मुवमेंट एकदम सॉफ्ट असतात. त्याच्यात टॉप ऑफ द माइंड जे आलं की नेट्समध्ये आपण बघतो की कोनवरती बॉल ठेवलाय, ड्राईव्ह केला आहे किंवा फुटबॉलमध्येही सेम कोनवरती फुटबॉल ठेवलाय, किक मारायचा हे केलं. तर ते मसल मेमरी थोडक्यात बिल्ड करणे एखाद्या गोष्टीसाठी ती पहिली स्टेज झाली. मग त्यानंतर पुढे मग ते प्रोग्रेस कसं होतं? पुढच्या ह्याला टेक्निकल भाषेत मसल हायपोट्रॉफी म्हणतो किंवा मेडिकल भाषेत हायपोट्रॉफी म्हणजे मसलची साईज वाढवणं. आता असतं समजा एक मुलगा आला नवीन जिममध्ये, त्याने 10 किलोनी समजा त्याने बायसेप्स केले, तर तो मॅक्सिमम 10 किलोनी 10 रिपिटेशन करू शकतो. पण मसल्सला एक मेमरी असते किंवा मसल्स हे सुपरफिशियल लेवलला डेव्हलप होत असतात. तुम्ही ज्या 10 किलोनी आज मसल्स एक्सरसाइज केला तर तो पुढच्या वेळी स्वतःला सुपरफिशियल लेवलला डेव्हलप करतो अराउंड 11-12 kgसाठी. मग नंतर नेक्स्ट टाईम यायला तुम्हाला ते 10 किलो हलकं वाटायला लागतं. मी म्हणत नाही दुसऱ्या दिवशी, पण 1 आठवडा, 2 आठवड्या, 3 आठवड्याच्या गॅपने. म्हणजे जर पहिल्या दिवशी जिमला आलं की लगेच आरशासमोर फोटो काढायचा ते नाही. इट विल टेक टाईम डेफिनेटली. त्याच्यासाठी बरेच दुसरे पण मॅटर्स असतात की त्याच्यातून तुमचं न्यूट्रिशन कसं आहे, तुमचं बाकी गोष्टी एक्सरसाइजच्या कशा, तुमची झोप कशी आहे, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला आम्ही रिकव्हरी फेजेस म्हणतो, त्या वेगवेगळ्या असतात रिकव्हरी. तर ह्याच्यानी असं समजतं की तुमचा मसलची साईज वाढवतात. मग त्याला 2 महिन्याचा मोस्टली आम्ही काय करतो की ह्या सगळ्या एनर्जी सिस्टमवर बेस आहे. कुठलाही गेम हा एनर्जी सिस्टमवर बेस आहे. तुमचे जे ATP, CP किंवा त्याला फॉस्फर ग्लायकोलिक सिस्टम्स अशा सिस्टम्स आहेत. जसं तुम्ही जर स्प्रिंटिंग घेतलं तर ते 1 to 20 सेकंड्समध्ये संपतं. 20 पण मी फार म्हणतो आहे नॅशनल ॲथलीटसाठी, ते कमी आहेत. समजा ते ATP बेस आहे किंवा पुढचे 400, 800 ते CP क्रिएटिन फॉस्फेट याच्यावर बेस आहे. तर ह्या एनर्जी सिस्टम्स आहेत. सो तो गेम कुठल्या एनर्जी सिस्टममध्ये आहे, एनर्जी सिस्टम सगळ्यात चालू असतात, पण कुठली एनर्जी सिस्टम ही डॉमिनेटिंग आहे त्या गेममध्ये
त्याप्रमाणे त्यांचं ट्रेनिंग केलं जातं. मग क्रिकेट आणि फुटबॉल सारखे खेळ जे तुझे स्पेशलायझेशन आहेत तर ते कुठल्या सिस्टीममध्ये आहेत? मोस्टली फुटबॉल असं आम्ही समजतो ते CP मध्ये क्रेडिन फॉस्फेटमध्ये जास्त खेळलं जातं, म्हणजे एनर्जी सिस्टम जास्त यूज होते. बिकॉज फुटबॉलला तुम्हाला कंटिन्यू रनिंग आहे. बरोबर. कधी स्लो व्हायचं आहे, कधी स्प्रिंट करायची आहे, ॲक्सेलरेशन करायचं आहे, कधी डिसेलरेशन करायचं आहे, कधी तुम्हाला डायरेक्शन चेंज करायचे आहेत. हा खूप फास्ट आहे, त्यामाने क्रिकेटमध्ये थोडं कमी आहे. फास्ट बॉलर आहे तो जास्तीत जास्त 30 मीटर्स 70 मीटर्स असा तो रनिंग करत असतो. सो त्याचा एक रिदममध्ये करणं हा फरक पडतो. येस, म्हणजे आता पहिली स्टेप झाली की मसलना ती मेमरी तयार करणं की बाबा मला ही गोष्ट करायची त्याच्यासाठी तयार करणं. दुसरी गोष्ट झाली आपल्या मसलचा साईज वाढवणं. ट्रू. आणि तिसरी गोष्ट जी आहे म्हणजे ती मुख्य स्पर्धा तिसरी गोष्ट असेल त्याला आम्ही तिसरी गोष्टला स्ट्रेंथ म्हणतो. मसल्समध्ये सार्कोमियर्स हा एक प्रकार असतो, जे टेक्निकल आहेत त्यांना नक्की कळेल बायोमेकॅनिक किंवा बायोलॉजीमध्ये की सार्कोमियर्स डेव्हलपमेंट. तर सार्कोमियर डेव्हलपमेंटमध्ये तुमचं मसल साईज न खूप वाढवता स्ट्रेंथ वाढवणं, त्याची लिफ्टिंग पॉवर वाढवणं हा त्यात केला जातो. ते 1 ते 2 महिने आम्ही ते करतो मोस्टली. म्हणजे तर हे ब्रेकडाऊन करून सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर तुम्ही ॲडॅप्ट केलं, तुम्ही मसलचं साईज वाढवलात, आता त्याच्यातली ताकद वाढवायची. म्हणजे स्क्वॉट कसा मारायचा हे पहिले शिकलात, मग तो त्याच्यानंतर त्याच्यात किती वजनानी मारायचा आणि मग किती वजन ते वाढवायचं जेणेकरून इंटेन्सिटी वाढवायची आणि रिपिटेशन वर्कलोड कमी करायचं. म्हणजे एखादा माणूस जर का 10 किलोच्या ह्याच्यानी 10 रेपिटेशन करत असेल तर रिपिटेशन्स कदाचित 8 वर येतील पण 15 किलोनी. ट्रू 5 ते 8 मध्ये आपण तो रेशो बदलतो जेणेकरून तुम्ही ॲक्च्युअली तुमची ताकद जी आहे ती वाढली जाते. बरोबर. आणि मग त्यानंतर कॉम्पिटिशन फेज येते, नंतर मध्ये पॉवर फेज येते. पॉवर फेजमध्ये तुमची वेलॉसिटी बघितली जाते. A to B तुम्ही किती फास्ट मुवमेंट करता, कारण एंड ऑफ द डे गेम हा स्पीडचा आहे. जसं आत्ताचे नवीन गेम्स तुम्ही बघायला लागलं तर हे फार स्पीडवर मॅटर आहेत. म्हणजे तुम्ही हॉकी बघितलं, फुटबॉल बघितलं किंवा हे बघितलं, आज हॉकीमध्ये कोरिया किंवा बाकीच्या टीम्स एवढ्या फास्ट मुवमेंट करतात. तर ह्या सगळ्या ज्या मुवमेंट्स आहेत आपण त्या फास्ट करणं हे आता सगळ्याच गेमची रिक्वायरमेंट झाली की क्विक मुवमेंट्स, दॅट इज इम्पॉर्टंट. तर मग त्याचं व्हेलॉसिटी वाढवणं, पहिल्यांदा आपण हायपोट्रॉफी केली, मसल साईज वाढवली, मग स्ट्रेंथ वाढवली आणि मग त्याची व्हेलॉसिटी वाढवली. सो व्हेलॉसिटी वाढवणं इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन स्पोर्ट्स. म्हणजे जेणेकरून एक ॲथलीट, म्हणजे कोहलीचा तो एक इंटरव्ह्यू माझ्या कायम लक्षात राहतो, त्याच्यात तो फिटनेसबद्दल म्हटलं की तुम्ही बॉलपर्यंतचं अंतर कॅच घ्यायचं आहे 3 सेकंदात जाताय का 2 सेकंदात जाताय याच्यावरनं ठरणार आहे किंवा तुम्ही तो कॅच घेऊ शकणार आहात. युअर रिफ्लेक्सेस व्हेरी इम्पॉर्टंट. येस, म्हणजे तिथे ती तुमची स्ट्रेंथ वाढल्यानंतर मग ती वेलॉसिटी वाढली म्हणजे तुमचा वेग वाढला की तो तुम्ही पोचणार. राईट. बरोबर. आणि वेलॉसिटी वाढली की मग आम्ही ॲजिलिटी आणि मग प्लायोमेट्रिक्स असं करून त्याचा सीझन म्हणजे मेन सीझन मध्ये आधी तो मॅचेस खेळत असेल तर त्या थोड्या कन्सिडर नाही करत लोकल मॅचेस असतील तर, पण ज्या त्याच्या स्टेट मॅचेस असतील त्या मॅचेस असतील तर त्याला कन्सिडर करतो. त्याचा प्रत्येक समजा 3 महिन्याचं आपण पिरियडायझेशन झालं, त्याचं ॲडॅप्टेशन झालं की त्याच्या पुढे त्याचा एक फायरएमची टेस्ट होते. एव्हरी मंथ वी टेस्टेड की तो कितीनी वाढला आहे, तो कितीनी कमी झाला आहे. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की एक कॉम्पिटिशन करून आला तो किंवा एक सीझन खेळून आला, कुठली तरी मॅच किंवा सिरीज खेळून आला की तो ड्रॉपडाऊन होतो. आता कालच माझा एक मुलगा अंडर-19ला गेला होता, त्याच्यात आता सिलेक्शन मॅचेस चालू आहेत. तर जाताना त्याचे स्कॉट, डेडलिफ्ट आणि बेंच प्रेसचे फायरएम वेगळे होते, आल्यावर सगळे 10-10नी कमी झाले. सो व्हॉट वी थिंक की हे बाबा ह्याचा मसल लॉस झालेला आहे, ह्याची स्ट्रेंथ कमी झाली आहे. देन अगेन वी स्टार्ट फ्रॉम 0. परत आपण तो पिरियडायझेशन चार्ट लिनियर पिरियडायझेशननी वाढवतो. म्हणजे मग तो जो तू म्हटलास की आता त्याचा युनिट जे आहेत जे 10नी कमी झाले मग ते बेस धरलं जातं का एकदम सुरुवातीला जे असेल तिथपासून परत? कसं असतं की कोणीही असा एकदम ग्रो होत नाही. बरं. त्याला शेअर मार्केटचा जसा ग्राफ असतो जो वर जातो आणि मग थोडासा ब्रेकडाऊन देतो आणि परत वर जातो, सेम तसंच शरीराचा पण फिटनेसमध्ये होतं की तो सरळ लिनियरली वरती जात नाही, तो थोडा वर जातो, तो परत थोडा ब्रेकडाऊन होतो आणि परत वर जातो.
येस, म्हणजे हे झालं एका म्हणजे ॲथलीटच्या दृष्टीने एक कॉम्पिटिशन खेळून झाल्यानंतर ही एक सायकल झाली. सायकल झाली, म्हणजे ही एक सायकल झाली. आपण आत्ता पिरियडायझेशनच्या स्टेजेस बघितल्या, हो. तर त्याच्यात ही सायकल एका सीझनमध्ये साधारणतः किती वेळा रिपीट होते किंवा त्याचं काय गणित? आता ते डिपेंड्स आहे ती सायकल कशी रिपेअर तुमच्या एसेन्सीवर आहे. दुसरी गोष्ट, आता जर तुम्ही टेनिस बघितलं तर टेनिसला फ्रिक्वेंटली मॅचेस आहेत. टेनिस प्लेयर्सच्या हां, म्हणजे बऱ्यापैकी एक 1.5 महिना, मग ही सायकल शॉर्ट सायकल केली जाते. म्हणजे फास्ट 10 डेजचे पण आपण ते पिरियडायझेशन करू शकतो. हेच क्रिकेटमध्ये आम्ही महिन्याचं पिरियडायझेशन करतो. इवन फुटबॉलमध्ये पण महिन्याचं पिरियडायझेशन करतो. बेस्ट, म्हणजे हा पिरियडायझेशन हा एक कन्सेप्ट आहे. तर त्याच्यात पुढे जाताना म्हणजे आता ऑफ सीझनचा जर विचार केला की आपण जे पहिले म्हणत होतो की काही मुलं खेळत आहेत, तर त्यांच्यासाठी हे जरी टेक्निकल झालं तरी ते समजून घेणं, म्हणजे त्याचं महत्त्व त्यांना कुठल्या वयात समजावणं जास्ती गरजेचं आहे? मला वाटतं की मुलांना खेळून द्यावं. आता माझा मुलगा 5 वर्षाचा, मी त्याला सगळं खेळून देतो. तो जेवढे वेगवेगळे गेम खेळेल तेवढे त्याचे बायोमेकॅनिक्स मुवमेंट्स खूप चांगल्या होतील. आणि त्याला आधी बेस तयार करा. कुठलाही जर तुम्हाला गेम खेळायचा असेल तर त्याचा बेस तयार करणं फार गरजेचं आहे. फर्स्ट मेक हिम ॲथलीट, आणि मग तो कुठल्याही गेममध्ये जाऊ दे, इट्स ओके. मग तेव्हा आपण त्याचं स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रेनिंग करू शकतो किंवा स्किल स्पेसिफिक करू शकतो. किंवा आता अजून नवीन टर्म आली की रोल स्पेसिफिक, म्हणजे समजा एक फास्ट बॉलर आहे, क्रिकेटचं स्पोर्ट्स स्पेसिफिक झालं, क्रिकेट खेळतो हे स्पोर्ट्स स्पेसिफिक झालं, पण तो बॉलिंग करतो आहे, ते कुठली करतो आहे, तर फास्ट बॉलिंग करतो आहे. तर मग फास्ट बॉलिंगचं काय आहे ते रोल स्पेसिफिक आहे. किंवा विकेट किपिंग रोल स्पेसिफिक. विकेट किपरला हार्डली 40 मीटर्स धावायला लागतं जेव्हा तो फक्त बॅटिंग करत असतो तेव्हा, पण इतर वेळी तो हार्डली 1-2दा बाउंड्रीपर्यंत जातो. ते तेवढं पण जात नसेल. 40 मीटर्स बाउंड्री नसते, जास्त असते, पण तेवढं. मग त्याच्या मुवमेंट्स काय आहेत? त्याच्या मुवमेंट्स इकडे 2 स्टेप आहेत, इकडे 2 स्टेप आहेत, इकडे 2 स्टेप आहेत, मागे व्हर्टिकल आहे. त्यामध्ये बाकीच्यांचे तेवढ्या मुवमेंट्स नाही आहेत, म्हणजे ती मुवमेंट नाही आहे. सो त्याचं रोल स्पेसिफिक ट्रेनिंग इज अगेन डिफरंट. म्हणजे विकेट किपर तू म्हटलास की त्याची मुख्य मुवमेंट ही व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल. म्हणजे किपर जे फास्ट बॉलर असेल किंवा कुठलाही बॉल, प्रत्येक बॉलला त्याला जे क्राउच डाऊन करावं लागतं तेच हे आलं. पण मग तो आत्ता जनरल पहिलं हे की बा एखाद्या ॲथलीटसाठी म्हणून तुम्ही हे केलं, मग स्पोर्ट्स स्पेसिफिक जे असतं मग त्याच्यात कुठल्या वयात ते त्यांना इंट्रोड्यूस करायचं? मोस्टली मला असं वाटतं की 8 ते 12मध्ये करणं गरजेचं आहे. कारण का सगळे स्पोर्ट्स वयाच्या 12पासून थोडं प्रोफेशनल टच यायला लागतो. अंडर 12, अंडर 14, अंडर 16 हे फुटबॉलमध्ये आहे, क्रिकेटमध्ये आहे, बाकीच्या पण स्पोर्ट्समध्ये आहे. तर तेव्हापासून ते करावं. पण त्याच्या आधी मुलाला मला असं वाटतं की स्विमिंगचे 4ही स्ट्रोक व्यवस्थित यावेत. कारण कसं होतं की इंजुरी होणार नाही असं आपण म्हणता येत नाही, पण जर इंजुरी झाली तर पहिलं फिजिओ आणि डॉक्टर म्हणत असतो की बाबा स्विमिंग पूलमध्ये कर, नॉन लोड बेरिंग हे एक्सरसाइज आहेत, त्या मुवमेंटमध्ये रिकव्हरी फास्ट होते. पण मग त्यावेळी तुम्ही शिकायला जाल तर मग अजून उशीर होणार. सो ह्यानी ब्रिदिंग टेक्निक्स वाढतात. आणि ह्या गोष्टी होलिस्टिक अप्रोच असावा फिटनेसचा. येस, म्हणजे आपण स्पोर्ट्सबद्दल म्हणजे जनरल बोललो स्पोर्ट्सबद्दल. आता रोल स्पेसिफिक काही तुझे म्हटलास की विकेट किपर झाला, बॅटर झाला, बॉलर झाला, पण हे जे आहे हे प्रामुख्याने कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट ज्यावेळी इंट्रोड्यूस होतं, म्हणजे अनेक जण असं असतात की ते समर कॅम्प टू समर कॅम्प क्रिकेट खेळतात, त्यांच्यासाठी बेसिक क्रिकेटचं हे झालं. पण जे वर्षानुवर्ष म्हणा किंवा सीझन इन सीझन आउट ही जी टर्म आहे ते क्रिकेट खेळत राहतात किंवा फुटबॉल खेळत राहतात, तर त्यांच्यासाठी हे पिरियडायझेशन तर इम्पॉर्टंट आहेच, पण हे रोल स्पेसिफिक ट्रेनिंग कशा प्रकारे त्यांनी केलं पाहिजे? रोल स्पेसिफिक ट्रेनिंग आता प्रत्येकाला वेगळं होतं. समजा बॉलर असेल तर त्याचे स्प्रिंट टेक्निक्स करणं फार गरजेचं आहे. त्यांनी स्प्रिंटिंगच्या मुवमेंट्स बघणं गरजेचं आहे. कारण का नाही म्हणलं तरी तो 6 स्प्रिंट मारतो. बरोबर आहे. दुसरा जर विकेट किपर असेल तर त्याने साईड टू साईड मुवमेंट्स त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. किंवा अजून ह्याच्यावर जाऊन आम्ही असं म्हणतो की तुम्ही जो गेम खेळता तो 1-2 महिने तुम्ही त्या गेमला रेस्ट दिली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत. आणि मी माझं अशा प्रॅक्टिस वापरतो. पण
की माझे असे एक क्रिकेट प्लेअर आहेत त्यांना मी फुटबॉल 1-2 महिने पावसाळ्यात खेळायला सांगतो, पण ते टेक्निकली शिकून, उगाच गेला आणि खेळला असं नाही, टेक्निकल माणसाकडनं शिकून घ्या. कारण त्यांनी काय होतं की तुमचे जे मसल्स वर्षभर जे वापरले गेलेत, जो मसल्स सिक्वेन्स आहे त्याला थोडी रेस्ट मिळते आणि रिकव्हरीला वेळ मिळतो. येस, म्हणजे ह्याच्यात आपण आत्ता स्ट्रेंथ वाढवणं याच्यावरती बघतोय, पण या सगळ्यात रिकव्हरी अत्यंत तेवढीच महत्त्वाची आहे किंवा कदाचित कणकभर जास्ती महत्त्वाची असेल. तर ती रिकव्हरी मग कशा पद्धतीने करायची, आता बेसिकली इन सीझन आणि ऑफ सीझन? रिकव्हरीचे 5-6 प्रकार आहेत, ज्याच्यात सगळ्यात सोपं आणि स्वस्त आहे ते झोप, आणि तीच आता सगळ्या मुलांना कमी आहे. कारण का रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघणं आणि हे बघणं ह्याच्यामुळे फारच झाकून घेतो मी चेहरा माझा. तर ह्याच्यामुळे झोप कमीत कमी एका ॲथलीटला किंवा नॉर्मल माणसाला 8 तासाची झोप गरजेची आहे. ती पूर्ण डीप स्लीप असणं गरजेचं आहे, त्यात तुमची सगळ्यात जास्त रिकव्हरी होते. दुसरं त्याच्यानंतर स्विमिंग पूलमध्ये पूल सेशन्समध्ये आम्ही रिकव्हरी करतो, आईस बाथ घेतो. 15 दिवसांनी एकदा आईस बाथ किंवा महिनाभरातून एकदा तरी आईस बाथ व्हावा. हार्डली मला वाटत नाही की खूप जण रिकव्हरी करत असतील. त्याच्यानंतर बाकी स्ट्रेचेस आहेत जे पटकन होतात. पूल सेशन आपण ऑलरेडी बोललो, आईस बाथ झालं, मसाज आहे, स्पोर्ट्स मसाज तुम्ही घेतले पाहिजे, जिथे निगल्स असतील ते रिकव्हरी होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मन शांत ठेवणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, म्हणजे हे एका प्रोफेशनल ॲथलीटला करणं गरजेचं आहे, पण जे हौसेखातर खेळतात कुठलाही स्पोर्ट्स त्यांच्यासाठी मग, कारण की कुठली इंजुरी झाली की डॉक्टर म्हणतात की किंवा कुठलाही वयोगट असू दे, आपण ऐकतो की हां नाही मला स्विमिंग पूलमध्ये चालायला सांगितलं. तर स्विमिंग पूलमध्ये मग ज्यावेळी एखादा व्यक्ती उतरते त्यावेळी त्यांनी काय केलं पाहिजे, बी इट अ नॉन ॲथलीट ऑर अ ॲथलीट? माझ्या मते आपण असं म्हणण्यापेक्षा मला असं माझं मत आहे की नॉन ॲथलीट आणि ॲथलीट, जो परफेक्शनच्या जवळ जातो तो प्रोफेशनल म्हणला जातो. जो परफेक्शनच्या खूप खाली असतो त्याला आपण अनप्रोफेशनल म्हणतो. सो तो त्यांनी प्रोफेशन म्हणून करिअर जर चूज केलं नसेल ॲथलेटिझमचं किंवा स्पोर्ट्समनचं, पण त्याने किंवा तिने दोघांनी स्पोर्ट्स टाईप ट्रेनिंग करायला काहीच हरकत नाही, कारण तुझ्या डे टू डे लाईफमध्ये ते गरजेचं आहे. बरोबर. आता असं झालं की आपलं चालणं होत नाही, उतरलं की बाईक, उतरलं की कार, किंवा आता मेट्रो पण झाली. ओके, पुण्यातली पूर्वीची सायकल बंद झाली. सायकलिंग म्हणजे आता हौसेखातर होते, कामासाठी सायकलिंग फार कमी लोक करतात. तर वाय नॉट यू शुड गो फॉर ॲटलिस्ट आठवड्यातून 2दा रनिंग किंवा एकदा स्विमिंग, 2दा स्ट्रेंथ ट्रेनिंग. हे नॉर्मल माणसांनी जरी केलं तरी तो एक चांगलं लाईफ स्वतःसाठी जगू शकतो. येस, म्हणजे आत्ता बोलता बोलता सहज तेजसने सांगून टाकलेलं आहे तुम्हाला की आठवड्यात तुम्ही काय करा. म्हणजे 2 दिवस सायकलिंग करा, 1 दिवस काय स्विमिंग करा, 2 दिवस आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, आणि त्याच्यानंतर 2 दिवस त्यांनी सांगितले नाहीत ते 2 दिवस रिकव्हरी करा. ती इतकी महत्त्वाची आहे. आणि ज्यावेळी आता आपण प्रोफेशनल स्पोर्ट्स म्हणतो त्यावेळी आता गेल्या काही वर्षात ह्याच्यातलं सायन्स म्हणा जे काही आहे ते अत्यंत प्रगत झालेलं. म्हणजे तुम्ही कुठलेही बारीक सारीक गोष्टीवरती हे करू शकता. तर तू जेव्हा काम करायला लागलास तेव्हापासून ते आत्तापर्यंत स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कसं बदललं आहे? मी माझं करिअर 2001ला चालू केलं. तेव्हा बेसिक जिम एक्सरसाइज आणि हे सगळं होतं. त्याच्यात मुवमेंट्स होत्या आणि मोस्टली जिममध्ये हायपोट्रॉफी किंवा मसलची साईज वाढवणं हा एकच एम होता. पण त्याच्यानंतर जसं स्पोर्ट्समध्ये आलं तसं त्यांच्या रिक्वायरमेंट्स बदलल्या आणि रिक्वायरमेंट बदलल्या की त्याच्या पद्धती बदलतात. मी सांगायला म्हणजे माझी पुस्तकं जी वाचली गेली, मी तुला हे सांगतो की एक युरी वर्चान्स्की म्हणून आहे ज्यांनी रशियाला बरेच वर्ष ऑलिम्पिक मेडल मिळवून दिली. त्याचं ॲक्च्युअल पुस्तक आहे रशियनमध्ये, ते वाचणं थोडंसं अवघड आहे, आता ते इंग्लिशमध्ये मिळतं आहे. पण युरी वर्चान्स्कीनी हे पिरियडायझेशन हा प्रकार इंट्रोड्यूस केला असं म्हणता येईल. अजून 1-2 असतील ते मला माहीत नसेल, पण ते ह्यांनी जास्त केला. आणि अमेरिकन सायंटिस्ट होता बोम्पा म्हणून, स्पोर्ट्स सायंटिस्ट, त्याने त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलं. त्यामुळे हे सगळं आपल्याला हे केलं. तर ह्यांची जे कन्सेप्ट्स आहेत, अमेरिकन्स ॲथलीट डेव्हलप करण्याची एक कन्सेप्ट आहे आपण असं म्हणू. ह्याच्या एक्झाम्स आहेत, अमेरिकेची एक्झाम आहे, ऑस्ट्रेलियन एक्झाम आहेत,
किंवा आपल्या इथल्या इंडियन्स पण आहेत आणि बाहेरच्या वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत. त्या सगळ्या युनिव्हर्सिटीचं एक एक म्हणणं आहे. अमेरिकन युनिव्हर्सिटी एका पद्धतीने आपल्या ॲथलीटला बघते, रशियन युनिव्हर्सिटी एका वेगळ्या पद्धतीने बघते, ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी एक वेगळ्या पद्धतीने बघते आपल्या ॲथलीटला, किंवा त्यांचे जे अनुभव आहेत, त्यांचे जे त्यांनी केले एक्सपेरिमेंट्स आहेत ते डिफरंट आहे. चायनीज अजून वेगळे आहेत, पण चायनीजचं अजून आपल्यापर्यंत कळलं नाही आहे. पण हे बाकीच्या युनिव्हर्सिटी डेफिनेटली दे शेअर व्हॉट दे डू. बेसिकली नॉलेज शेअरिंग आहे आणि नॉलेज शेअर करतात. ह्या तिन्हीचा तू अभ्यास जो केलेला आहे प्लस बऱ्यापैकी चायनाचा, तर ह्या 3 युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यातला समान धागा कुठला आहे आणि कुठल्या गोष्टींवरती त्यांचं वेगवेगळं मत आहे? म्हणजे साधं हे की 2 अधिक 2 बरोबर 4 होतात हे एक आलं आणि नंतर त्यांचं एम एकच असेल की बाबा आपल्याला वी हॅव टू रीच टू 4, पण कोणीतरी करेल की 1+1+1+1, तर ते समान आणि वेगळे. प्रत्येकाचे वेगळं हे आहे, ते त्यांचं स्किल आहे. जसं आपण म्हणतो गायकीचं घराणं असतं, तसं डेव्हलपमेंटचं पण एक वेगवेगळे प्रकार असतात. ठीक आहे. मोस्टली ह्या बाकी सगळ्या युनिव्हर्सिटीचं जे एकंदर सार आहे की त्यांनी मल्टी गेम खेळावेत, म्हणजे एका गेमवर राहू नये. तर बरेच आता तुम्ही ऑस्ट्रेलियन चांगले चांगले प्लेअर बघा, पेरी बघा किंवा बाकीचे AB de Villiers आहेत दुसरे, हे लोक 4-4 गेम खेळतात आणि ते स्टेट आणि इंडियन लेवलला म्हणजे नॅशनल लेवलला खेळतात. ते जर आपण इंट्रोड्यूस केले आपल्या मुलांच्यात तर तो खूप ॲक्टिव्ह होऊ शकतो. येस. आणि आत्ता आपण बाहेरच्या युनिव्हर्सिटीजबद्दल बोललो किंवा अमेरिकन अप्रोच काय आहे, रशियन आहे, ऑस्ट्रेलियन आहे, पण भारताचं स्वतःचं याबाबत काय म्हणणं आहे का? अजून आपण त्या कुठेतरी डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहोत असं वाटतंय? मला वाटतं अजून त्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहोत. ह्याच्यावर अजून बरेच रिसर्च झाले पाहिजेत. आपल्याकडे चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीज ओपन झाल्या पाहिजेत. माझं तुमच्या मार्फत पुणा युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी किंवा मुंबईतल्या सगळ्या युनिव्हर्सिटीला एक आव्हान आहे की ह्याच्यात तुम्ही खूप काम करण्यासारखं आहे, मुलांना खूप स्कोप आहे. तर ह्या युनिव्हर्सिटींनी आपले चांगले कोर्स इंट्रोड्यूस करावेत आणि आपलं एक म्हणणं किंवा स्पोर्ट्स सायंटिस्ट हा जो आपल्याकडे हे आहे तो एक कन्सेप्ट आपल्याकडे खूप येत्या 10 ते 15 वर्षात करावा, तर आपल्याला ऑलिम्पिकमध्ये खूप चांगले मेडल्स मिळताना दिसतील. येस. आणि हे सगळं झालं जेणेकरून आपण इंजुरी प्रिव्हेन्शनच्या दृष्टिकोनातून. पण मी जेव्हा स्पेनमध्ये होतो तिथे अमेरिकन मुलांबद्दल हे जे ऑब्झर्व केलं गेलं की त्यांना कायम ते हसल पाहिजे असतं की बाबा मी आत्ता 10 ते 12 ट्रेनिंग केलं, आता 12:30 ते 2:30 मी जिम करतो, ते झाल्यानंतर मी परत दुसरं ट्रेनिंग सेशन करतो आणि रात्री झोपायच्या आधी मला परत एक अर्धा तास जिम करायचं. तर त्यांना सांगायला लागतं की बाबा रे हे तुझ्यासाठी नाही, म्हणजे ह्या सगळ्यात रिकव्हरी कुठेच होत नाही आहे. राईट. तर हा बॅलन्स कसा साधायचा? की कारण लोकांचं हे स्वाभाविक आहे की बाबा मला हवा तो रिझल्ट मिळत नाही आहे, मी अजून जिममध्ये जातो, मी अजून ट्रेन करतो, पण मग त्याच्याने इंजुरीकडचं धोका ते आपल्याकडे पण आहे. करायला लागले की खूप करतात आणि त्याची इंजुरी होते. त्याला आम्ही वर्कलोड म्हणतो की तुमचा वर्कलोड मॉनिटर झाला पाहिजे. तर जर वर्कलोड मॉनिटर नाही झाला तर तुम्ही इंजुरी होणं स्वाभाविक आहे. कारण किती फटीक करणार तुम्ही मसलला रिकव्हरी पण दिली पाहिजे. जसं मी म्हटलं, रिकव्हरी इज अ पार्ट ऑफ फिटनेस. बऱ्याच वेळात मुलगा झोपला आहे याचा अर्थ तो आराम करतो असं नाही आहे, तो आराम गरजेचा आहे त्याला 8 तास झोप, 9 तास झोप हे एका ॲथलीटला गरजेची आहे. त्याचबरोबर ही जी मुलं सगळी आपली जी आहेत ती इथे नाही, तू म्हणतो स्पेन US इथे पण तोच प्रकार आहे. बराच वेळा खूप केलं जातं आणि मग मेन मॅचच्या वेळी तो एन्जॉर्ड होतो. सो पिरियडायझेशन करताना आम्ही तेच म्हणतो की समजा आता मी एक ट्रेनिंग घेतो एका मुलाचं, तर त्याचं फर्स्ट वीक आपण जर धरला तर हा त्याच्या 60% केला त्याच्या स्ट्रेंथच्या, तर दुसरा वीक 70%, थर्ड वीक 80% आणि फोर्थ वीक आम्ही डिलोड करतो 40%. तो फार गरजेचा आहे. येस. कारण डिलोडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते फार आपल्याकडे करणं गरजेचं आहे. बेस्ट. म्हणजे थोडंसं म्हणजे शेवटाकडे येताना आपण म्हटलो की पिरियडायझेशन प्रोसेस काय असते, त्यानंतर कशा प्रकारे स्ट्रेंथ तुम्ही बिल्ड करता, त्यात तितकंच महत्त्वाचं आहे तुमची रिकव्हरी. राईट. स्पोर्ट स्पेसिफिक तुम्ही काय केलं पाहिजे आणि मग त्यानंतर एखाद्या रोल स्पेसिफिक काय केलं पाहिजे. आपण ह्याच्यावरती बोललो, अमेरिकन अप्रोच, रशियन अप्रोच. तर कुठला अप्रोच योग्य चूक हा एक हे नाही, पण दोन्ही अप्रोचमधनं घेण्यासारखी एक कुठली गोष्ट आहे जी
आपण भारताच्या दृष्टीने अडॅप्ट करू शकतो. म्हणजे अशा दृष्टिकोनातून माझा हे आहे की फुटबॉलमध्ये असं म्हटलं जातं की मुलींना जी ACLची दुखापत होते म्हणजे ACL PCL दोन. येस, आठवत असेल तर रेफरन्स द्यायचा तर IPL 2023मध्ये गुजरात टायटन्सच्या मॅचमध्ये केन विल्यम्सला बाउंड्रीवरती कॅच घेऊन तो जो पडला, त्या गुडघ्याची जी दुखापत झाली 6 महिने गेले. तर मुलींमध्ये ह्या दुखापतीचं प्रमाण खूप जास्ती आहे. त्याच्यासाठी त्यांचं फुटबॉलचं कारण हे आहे की कदाचित शूज जे बनवले जातात स्टड्स ते मुलांच्या साईजनुसार किंवा त्यांच्या पायाचा विचार करून बनवले जातात. तर ह्या सगळ्यामध्ये 2 जेंडर्स जे आहेत मेल आणि फिमेल त्या दृष्टिकोनातून फरक कसा करायचा? डेफिनेटली त्यांचं ट्रेनिंग, आता त्यांचा ट्रेनिंग बॅकग्राऊंड काय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन समजा ॲक्सिडेंट झाला तर तो रिकव्हरी पण जर एक ट्रेनिंग बॅकग्राऊंड असेल तर त्याची रिकव्हरी खूप फास्ट होते. कारण का मसल्सचे मुवमेंट्स आता हे सगळं डिपेंड्स ऑन त्या कंडिशन टू कंडिशन चेंज होतं. ती का झालं, किंवा मग मसल वीक आहे म्हणून झालं का, किंवा तेवढी स्ट्रेंथ सहन नाही करू शकलं की ACL PCL, कारण ACL PCL होतं तर ट्विस्ट होतं तर करू नाही शकलं का. ह्या सगळ्या डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. पण आम्ही नॉर्मली ॲथलीटचं ट्रेनिंग एज बघतो, त्याला विचारतो जेव्हा आता महाराष्ट्राला किंवा NCAला हे करतो, त्यांची फिटनेस टेस्ट घेतो, तेव्हा त्यांचं पिरियडायझेशन काय झालेलं आहे, त्यांचे फिटनेसचा एज किती आहे, जसं त्याला ट्रेनिंग एज म्हणतो. जसं आपलं वय असतं तसं त्यांचं ट्रेनिंगचं येतं की तो 1 वर्षाची सायकल झाली आहे, 2 वर्ष केलं, 3 वर्ष केलं, डिपेंड्स ऑन दॅट. सो ती सायकल एखाद्याची जितकी मोठी तितका तो चांगला जास्ती. म्हणजे उदाहरणार्थ विराट कोहली जे कधीच इंजर्ड होत नाही, त्यासाठी त्यांनी इतके वर्ष तो जे काही आज विराटचं आपण म्हणू किंवा त्याच्याबरोबर शंकर बसू त्याचे ट्रेनर, ह्या लोकांनी गेले 4-4, 5-5 वर्ष मोर दॅन दॅट ह्या सायकल्स पिरियडायझेशनच्या ते कंप्लीट करतात. इवन शंकर बसू ऑल्सो गुड इंट्रोड्यूस ऑल द थिंग्स इन NCA ह्या गोष्टी. आणि ह्या सगळ्यात आता टेक्नॉलॉजीचा कितपत रोल आहे? म्हणजे आपण बघितलं तर विराट एक फिटनेस बँड घालतो वूकचा, तो एक आला. लोकांना ॲपल वॉच घेतलं किंवा टारे नाही आता मला ती सर्कल्स पूर्ण करायचे आहेत, किंवा कुठला तरी रँडम हा ह्याच्यासारखा ज्याच्यात फक्त मला किती स्टेप झाल्यात दिवसाच्या, त्या आजचा आकडा विसरून जाऊयात ह्याच्यातला. पण हे जे काही आलं आहे की टेक्नॉलॉजी ड्रिवन जे आहे तर त्याचा कितपत फरक पडला? आता त्याचा त्याला दोन्ही हे आहेत, म्हणजे दोन्ही उजवा आणि डावा हात असं दोन्ही आपल्याला म्हणता येईल की त्याला दोन्ही बाजू आहेत. तुम्ही ते रेकॉर्ड ठेवून त्याचा किती उपयोग करताय, तुमचा डेटा किती जमा करताय. डेफिनेटली डेटा जो जमा होतो त्याचा फायदा होतो. आणि इंडियनमध्ये आपल्या तेच आहे की आपल्याकडे कुठलेही डेटा नाही आहेत. आपले डेटा जेवढा जमा होईल तेवढा चांगला आहे, पण तुम्ही ते नुसतं जमा करताय पण त्याचा युटिलाइज करताय का? आलेल्या डेटावरनं तुम्ही पुढचं फ्युचर तुमचं काय ट्रेनिंग असेल हे प्रेडिक्ट करताय का? किंवा त्याचं पिरियडायझेशन किंवा त्याचा गोष्टी त्या आखून ठेवताय की बाबा हे झालं की हे झालं की हे फार गरजेचं आहे. मी त्याला चांगलं की वाईट म्हणणार नाही, पण त्याचा तुम्ही किती चांगला उपयोग करताय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, म्हणजे कुठली गोष्ट करताना त्याच्यामागे अभ्यास हा झालाच पाहिजे. केलं तरच त्याचा फायदा आहे. नाहीतर उधळलेला बैल जसा असतो तसा तो एखादा ॲथलीट राहू शकतो. तर सुपर्ब. म्हणजे आणि तू जे आत्तापर्यंत हे केलंस त्याच्यातनं एखाद्या ॲथलीटला फायदा झाला असा कुठला किस्सा आहे का की जो बाबा स्टेट लेवलला म्हणा किंवा नॅशनल लेवलला किंवा इंडिया लेवलला जाऊन पुढे हे केलं आहे? माझा आत्ता 1-2 ॲथलीट खेळत आहेत, त्यांनी स्टेटला पण चांगलं केलं, अंडर-19 इंडियाला पण चांगलं केलं, ॲज वेल एज तो आता IPLमध्ये पण आहे. असे 1-2 ॲथलीट माझे आत्ता करत आहेत आणि ही इज वन ऑफ द फिटेस्ट गाय म्हणून संबोधलं जातं आहे. दॅट्स गुड फॉर अस ऑल्सो. सुपर्ब. म्हणजे तू आत्ता प्लेयर्सबद्दल सांगितलंस तर तेजसचा एक ॲथलीट जो आहे तो आत्ता IPLमध्ये 100% आहे, बरोबर ना? हो. तर त्याचा विषय तेजस आपल्याकडे आधी येऊन बोललेला आहे, ते तुम्ही नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आत्ता ही सगळी चर्चा ऐकून असं झालं असेल तर अरे हे डोक्यावरनं रॉकेट गेलं नाही, मला हे करायचं आहे, मला इन जनरल फिटनेस करायचं आहे, हे जर का असेल तर पण तेजसबरोबर हे करायचं असेल तर कुठे यायचं, म्हणजे काय करायचं काय? म्हणजे मी नक्की येणार आहे आता हे ऐकून. नक्की, डेफिनेटली, यू ऑलवेज वेलकम. आणि फरक दिसेलच तुम्हाला वर्षभरात त्याच्यात. तर मी कोथरूडमध्ये आहे, माझा मयूर कॉलेज मी करतो, वाकडला एक माझं युनिट आहे, अशा 2 ठिकाणी करतो. आणि मुंबईला मी काही प्रमाणात जातो 15 डेजमधून एकदा,
तर मुंबईलाही चालू असतं. येस, म्हणजे आपण कोथरूडला कुठे आहे त्याचा लोकेशन आपण खालती नक्कीच डिस्क्रिप्शनमध्येही टाकूयात, जेणेकरून तुम्हालाही तेजस मातापूरकरांबरोबर जर का ट्रेन करायचं असेल, जे BCCI आणि NCI ॲक्रिडेटेड स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहेत. तुम्ही कुठल्याही लेवलला खेळत असाल, तुम्ही प्रोफेशनल खेळत असाल, क्लब क्रिकेट खेळत असाल, कुठल्याही लेवलला क्रिकेट किंवा फुटबॉल खेळत असाल, तुम्ही नक्कीच त्यांच्याबरोबर ट्रेनिंग करू शकता. तर तेजस, तुम्ही आज वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तुम्ही ह्या विषयाला घेतलं आणि हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे आणि याला इम्पॉर्टन्स तुम्ही आज लोकांना समजून दिलात, त्याबद्दल माझ्याकडनंही तुमचे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. तर तेजसनी फिटनेसचं एकंदरीतच महत्त्व काय याविषयी आपल्याला सांगितलं. तर तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा. कुठे सांगाल तर स्पोर्ट्स कट्टाच्या यूट्यूबवर एपिसोडच्या खालती कमेंट करा, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या माध्यमांवरती तुम्ही कमेंट करा, तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे तर जरूर सांगाच, पण अशाच प्रकारे आणखीन कुठला कंटेंट तुम्हाला बघायला आवडेल तेही तुम्ही आम्हाला सांगा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.